या अभंगातून सायन्स सुद्धा समजून घेता येतं, जो लिहिलाय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी. रामकृष्ण हरी मंडळी डिकोडिंग अभंग या सिरीज मध्ये आज आपण असा अभंग बघतोय ज्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, अणुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. इथे संत तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात की मी अणुरेणून इतका सूक्ष्म सुद्धा आहे आणि आकाशा एवढा विशाल सुद्धा आहे. इथे रेफर केले जाते त्या एनर्जी बद्दल जी मॉडर्न सायन्सने सुद्धा मान्य केली आहे की युनिव्हर्समध्ये एकच एनर्जी पसरली आहे. त्यालाच आपण देव, परमात्मा, परब्रह्म किंवा विठ्ठल म्हणतो आणि आपणही त्याच एनर्जीचा एक भाग आहोत असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढे ते म्हणतात, गिळून सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. कलेवर म्हणजे शरीरावर. ते म्हणतात की मी हे शरीर गिळून टाकलंय, कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की भव म्हणजे हे जग भ्रमाचा आकार आहे, म्हणजेच एक इल्युजन आहे, माया आहे. पुन्हा एकदा अद्वैत तत्वज्ञान आपल्याला इथे दिसतंय की आपण आणि ती एनर्जी किंवा तो भगवंत यामध्ये कुठलाच फरक नाहीये. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. म्हणजे रियालिटीची जाणीव झाल्यानंतर आता फक्त आणि फक्त परमार्थासाठी, परोपकारासाठीच मी उरलेलो आहे असं ते म्हणतात. अभंगांमध्ये सुद्धा किती मोठं सायन्स दडलेलं आहे हे आपल्याला अशा अभंगांवरनं कळतं. अजून तुमच्या माहितीतले सायन्स असलेले अभंग नक्की कमेंट्समध्ये सांगा. रामकृष्ण हरी.